ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, देवाचे वचन त्याच्यामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे अंधारामध्ये चाचपडणाऱ्यांना प्रकाश दाखवण्याची. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे जी व्यक्ती कन्फ्यूज झालेली आहे त्यांना योग्य ती दिशा दाखवण्याची. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे काहीतरी नवनिर्माण करण्याची. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे एखादा महान चमत्कार घडवून आणण्याची. देवाच्या वचनामध्ये क्षमता आहे आजारांना पूर्णपणे चांगले करण्याची. देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे ज्या व्यक्तीला दिशा सापडत नाही, मार्ग सापडत नाही, त्यांना योग्य तो मार्ग दाखवण्याची. खरोखरच देवाचं वचन प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये मदत करत असते, आपल्याला योग्य तो मार्गदर्शन दाखवत असते. आणि म्हणूनच देवाचं वचन एवढं सामर्थ्यवान आहे की त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. जुन्या करारामध्ये आपण वाचतो की परमेश्वर बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. आणि मग तो एखादा चंद्र असू द्या, सूर्य असू द्या, एखादा तारा असू द्या, आपला ग्रह किंवा उपग्रह असू द्या, सर्व काही त्या देवाच्या वचनाद्वारे निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच आपण कल्पना देखील करू शकत नाही त्या वचनामध्ये किती सामर्थ्य आहे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, एक वेळ आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल परंतु माझे जे वचने आहेत ते कधीही नष्ट होणार नाही. या जगातील सर्व गोष्टी नष्ट होतील परंतु देवाचं वचन हे शेवटपर्यंत राहणार आहे. आणि ज्या व्यक्तीला देवाचं वचन मिळालेलं आहे, ज्या व्यक्तीकडे देवाचं वचन आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती नाही, त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्ट्रेस नाही, त्या व्यक्तीच्या मनामध्ये कन्फ्युजन नाही, त्या व्यक्तीच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती नाही, संकट नाही. कारण देवाचं वचन जे तो दररोज वाचत असतो किंवा पाहत असतो व ऐकत असतो ते एका ढालीप्रमाणे त्याला कळत नकळत आतमधून संरक्षण देत असतो, त्याचा आध्यात्मिक संरक्षण करत असतो. परंतु ज्या व्यक्तीकडे देवाचं वचन नाही, देवाचं सामर्थ्य नाही, तो या कन्फ्युजनमुळे, संकटामुळे तो कोलमडत असतो. आणि म्हणून कधी कधी आपण अनेक कादंबऱ्या वाचत असतो, गोष्टीचे पुस्तक वाचत असतो, आपण त्यामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण ज्या पुस्तकामध्ये जीवनाची वचने आहेत, सार्वकालिक जीवन आहे, सार्वकालिक प्रकाश आहे, आध्यात्मिक जीवन लपलेलं आहे, ते बायबल वाचण्यासाठी आपण मागे पुढे करत असतो. परंतु हेच वचन आपल्याला संकटामध्ये, दुःखामध्ये मार्गदर्शन करत असतात. कारण देवाचं वचन त्याच्यामधील काना किंवा मात्रा कधी नष्ट होणार नाही हे प्रॉमिस प्रभू येशू ख्रिस्ताने देऊन ठेवलेलं आहे. आणि म्हणून स्तोत्रसहित आपल्याला बरोबर सांगत आहे की परमेश्वर तुझे वचन माझ्या पावलांसाठी एका दिव्याप्रमाणे आहे, प्रकाशाप्रमाणे आहे. कारण कितीही अंधार असला तर ते वचन मला त्या अंधारातून देखील वाट दाखवत असतो, मेणबत्तीप्रमाणे, दिव्याप्रमाणे मला योग्य त्या दिशेने घेऊन जात असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला अग्रस्थान दिलं पाहिजे, महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. आणि म्हणून लोकांना कधी कधी वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त नक्की कशासाठी आले आहे. जुना करार नष्ट करण्यासाठी आला असेल, मोशे दिलेले नियम नष्ट करण्यासाठी आला असेल, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने त्या नियमाबाहेर अजून आपल्याला काही शिकवलं नाही. तर ती नियमाचा अर्थ काय आहे ते त्यांनी योग्य तऱ्हेने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताने कुठला लॉ नष्ट केला नाही, तर त्या लॉच्या पलीकडे जाऊन जे लव होतं, प्रेम दडलेलं होतं, ते प्रेम आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. थोडक्यात सांगायचं म्हणजे जे लिहिलेलं आहे, जे छापलेलं आहे, ज्या छापलेल्याच्या मागे जे लपलेलं होतं ते म्हणजे परमेश्वराची प्रीती, परमेश्वराची कृपा, ते प्रभू येशू ख्रिस्ताने वचनाद्वारे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने कुठलं वचन नष्ट केलं नाही, तर ते वचन कसं अंमलात आणता येईल, त्या वचनाचा अर्थ काय आहे हे पूर्णपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणूनच जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानावरती विजय मिळवला तेव्हा त्याच्याकडे एकच ढाल होती, ते म्हणजे परमेश्वराचे वचन. प्रत्येक गोष्ट त्याने त्या वचनाद्वारे पूर्ण केली. जर प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या वचनाला अग्रस्थान दिलं तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाला एका ढालीप्रमाणे अग्रस्थान दिलं पाहिजे. आणि हेच वचन आपल्याला आपलं जीवन चांगलं जगण्यासाठी, योग्य त्या मार्गावरती जाण्यासाठी, जीवनामध्ये योग्य ते निर्णय घेण्यासाठी, खरं काय खोटं काय याची तुलना करण्यासाठी आणि या सैतानिक गोष्टीपासून वाचव करण्यासाठी, आपलं संरक्षण करण्यासाठी हे वचन आपल्याला मदत करणार आहे. त्या देवाच्या वचनाला आपण अग्रस्थान देऊया, नियमित ते वाचूया, ऐकूया, जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करूया. आणि हेच वचन आपल्यासाठी सार्वकालिक जीवनासाठी, आपल्याला किंवा जीवन प्राप्त करण्यासाठी
मदत करणार आहे.